Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve necklace lessons second part English workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण द नेकलेस या लेसनचा पार्ट 2 इंग्लिश वर्कशॉप बघतोय. पार्ट 1 या अगोदर आपण सोडवलाय. चिटचॅट क्वेश्चन सुद्धा सोडवलेत. पार्ट 1 चे वॉर्मिंग अप सुद्धा सोडवलाय. या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले नसतील तर नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. The English workshopचा पहिला क्वेश्चन आहे. Chit-chat questions. Question number 1. Have you ever lost anything valuable? Answer is yes. I lost ring. It was valuable. You can give answer. No, I don't lost anything. असे म्हणू शकता. Name a book, movie that made you think. तर मला कोणतं पुस्तक तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं किंवा पिक्चर? तर ॲने फ्रँकची द डायरी ऑफ अ यंग गर्ल मला प्रचंड प्रेरित करतं. तर मी ते पुस्तकाचं नाव लिहिलं. अशी खूप पुस्तक आहे, त्यातलं एक नाव लिहिलंय. लास्ट क्वेश्चन इज व्हॉट वॉज इट अबाउट, आणि कशाबद्दल ते पुस्तक आहे? सो Annalise Marie Anne Frank was a Jewish girl who kept a diary during World War II and documented life in hiding under Nazi persecution. She is a celebrated diarist who describes everyday life from her family hiding place in an Amsterdam attic. तर ही हिटलरच्या नाझीवादाच्या काळातली ही कहाणी आहे आणि अप्रतिम लिखाण केलेलं आहे. अजूनही बेस्ट सेलर बुक पैकी एक बुक आहे. जो संधी मिळाली नक्की वाचाल. तुमच्याच वयाची मुलगी आहे, ती काय प्रकारे विचार करते आणि कशा प्रकारे लिहिते तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन आहे स्पॉट अँड सर्कल द एरर. आता एरर म्हणजे काय की आपण जे पुस्तकात वाक्य बघत असतो ते सगळे योग्य असतात, ग्रामॅटिकली योग्य असतात. मग ग्रामर व्याकरणदृष्ट्या चुकीची वाक्य जे आहेत ना, आपल्याला काय करायचं, त्यांचा एरर शोधायचे, चूक शोधायची आणि त्याला सर्कल करायचंय. फर्स्ट आहे बट दे कुड नॉट फाउंड इट. दे कुड नॉट फाउंड इटच्या ऐवजी काय पाहिजे इथे? फाउंड ही चूक आहे, इथे उत्तर हवंय फाइंड इट. योग्य उत्तर काय? बट दे कुड नॉट फाइंड इट. सेकंड आहे यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. आता राईट म्हणजे काय? आपण डावा उजवा, राईट अँड लेफ्ट. राईट म्हणजे उजवा. इथे लिखाण अपेक्षित आहे. सो स्पेलिंग इथे WRIT. योग्य काय आहे? यू मस्ट. इथे ना यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. सो इथे WRIT राईट म्हणजे लिहिणे. सी आहे ऍट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस ऑल होप. इथे काय पाहिजे उत्तर योग्य? ऍट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस्ट ऑल होप. सो LOST लॉस हे राऊंड करायचं याला. डी आहे ही वुड बोरोड द रेस्ट. तर इथे आपल्याला बोरोडला सर्कल करायचं. योग्य आहे ही वुड बोरो द रेस्ट. ई आहे यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. ओके, तिथे रिटर्न नाही येणार आहे, हॅव असल्यामुळे इथे काय येणार आहे? ईडी प्रत्यय येणार आहे. यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. ओके. एफ येणार आहे प्रश्न अँड हिज लाईफ लास्टेड फॉर 10 इयर. तर 10 इयर नाहीये, 10 इयर्स येतं, कारण इथे अनेक आहे ना, एक नाहीये. सो त्यामुळे अँड हिज लाईफ लास्टेड फॉर 10 इयर्स. नेक्स्ट आहे जी नो आय एम मथिल्डे लॉसल. तर इथे काय येणार आहे? नो आय एम मथिल्डे लॉझल. तुम्ही म्हणा काय चूक झाली नेमकी? तर इथे L कॅपिटल हवाय म्हणून ते चुकलेलं आहे. आणि HM मॅडम फॉरेस्ट्रियर वेअर स्टर्न्ड. तर जिथे पण कुठे ही शी इट असेल तर तिथे वॉज येतं, वेअर येत नाही. त्यामुळे मॅडम फॉरेस्ट्रियर वॉज स्टर्न्ड. ओके, आलं तुमच्या लक्षात चुका आणि योग्य काय उत्तर येते? तुमच्या लक्षात आलं तर मग लाईक करा ना पटकन. नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथे नंबर, अटरन्स, हु सेड इट, टू हुम आणि वेन म्हणजे काय आपण मागच्या वर्कशॉपमध्ये सुद्धा सोडवलंय. पण आता ऍडेड काय पार्ट आहे? वेन म्हणजे कोण कोणास म्हणालं आणि कधी म्हणालं, हे सगळं आपल्याला लिहायचंय. आता माझ्याकडे काही जागा पुरत नाहीये हे सगळं लिहायला, म्हणून मी काय केलंय बघा, आयडिया केलेली आहे. सो मी असं इथे केलंय अटरन्स, हु सेड, टू हुम आणि वेन असं व्यवस्थित शिस्तीत लिहिलेलं आहे. तुम्हाला हवं तर रकाण्यात लिहा, तुम्हाला हवं तर माझ्या पद्धतीने लिहा, काही फरक पडणार नाहीये. सो याचं उत्तर आहे अटरन्स. आय टच इट इन द हॉल ऍट द मिनिस्ट्री. हु सेड? मथिल्डे सेड. टू हुम? हर हजबंड सेड. वेन हर हजबंड आस्क्ड इफ शी हॅड इट वेन दे लेफ्ट द हॉल. ओके, पुढचं आहे अटरन्स. आय विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. Who said? Mr. Lozel said. To whom? His wife. When they were sure that they had lost the necklace and decided to buy new one.
नेक्स्ट आहे सी. अटरन्स काय? आय माइट हॅव नीडेड इट. हू सेड? मदाम फॉरेस्टियर. टू होम? मथिल्डे. अँड when मथिल्डे रिटर्न द न्यू नेकलेस टू हर. ओके. आता डी आहे अटरन्स यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तर हे हू सेड? मदाम फॉरेस्टियर सेड. टू होम? मथिल्डे. And when Mathilde met her often 10 years. Next is E. Utterance, well, I lost it. Who said it? Mathilde said. To whom? Madame Forestier said. And when Madame Loisel reminded her of the diamond necklace. Next is utterance, mine was an imitation. Who said it? Madame Forestier said. To whom? Mathilde said. And when Mathilde told her that she had made her after 10 years. आता क्वेश्चन 3 बघा. क्वेश्चन 3 आहे राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ऍक्शन्स ऑफ मथिल्डे. म्हणजे मागच्या वर्कशॉपला केलं तसं आता करायचं की तुम्हाला काय वाटतंय, तुमचे विचार इथे मांडायचे जी मथिल्डेने कृती केलेली आहे त्याच्याबद्दल. फर्स्ट इज मथिल्डे वॉज शॉक्ड, डिस्पेअर्ड ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. तर इथे तुम्हाला काय वाटतं? आय थिंक नेकलेस वॉज एक्सपेन्सिव्ह अँड शी हॅड टू रिटर्न इट टू मदाम फॉरेस्टियर. दॅट्स वाय शी वॉज शॉक्ड, डिस्पेअर्ड ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. सेकंड आहे मथिल्डे रोट अ नोट टू हर फ्रेंड ॲज डिक्टेड बाय हर हजबंड. ओके. तर इथे नोट ती ऐकते, नवऱ्याचं ऐकते, डिक्टेट करते ते नोट. का बरं? मथिल्डे वॉज इन डिस्पेअर अँड कुड नॉट थिंक अबाउट व्हॉट शुड बी डन, सो शी फॉलोड हर हजबंड्स ॲडवाइस. थर्ड आहे मथिल्डे अँड हर हजबंड डिसाइडेड टू रिप्लेस द नेकलेस. असं का करतात ते? मथिल्डे तिचा नवरा का रिप्लेस करतो नेकलेसचं उत्तर आहे मथिल्डे अँड हर हजबंड वेर नॉट एबल टू फाइंड आउट द नेकलेस, सो दे डिसाइडेड टू रिप्लेस द नेकलेस. नेक्स्ट आहे मथिल्डे रिटर्न द डायमंड नेकलेस टू हर फ्रेंड. ओके. आय थिंक नेकलेस वॉज बिलॉंग टू हर फ्रेंड, सो शी वॉज बॉरोड इट, सो शी रिटर्न इट. म्हणजे मथिल्डे का परत करते तो नेकलेसच्या मैत्रिणीला, त्याचं कारण आपण सांगितलंय. पुढचं आहे मथिल्डे डिड नॉट टेल हर फ्रेंड अबाउट द लॉस अँड रिप्लेसमेंट. तिने तिच्या मैत्रिणीला लॉस आणि रिप्लेसमेंट बद्दल का नाही सांगितलं? कारण आय थिंक मथिल्डे हॅड नॉट हॅव दॅट करेज टू ऍक्सेप्ट हर मिस्टेक इन फ्रंट ऑफ हर फ्रेंड, सो मथिल्डे हाईड इट. म्हणजे तिच्यात हिंमतच नव्हती मैत्रिणीला सांगण्याची, म्हणून ती लपवलं. पुढचं आहे मथिल्डे वर्क व्हेरी व्हेरी हार्ड टू पे द डेप्ट. म्हणजे कर्ज उतरवण्यासाठी मथिल्डे खूप कष्ट करते. का? आय थिंक इन ऑर्डर टू पे द डेप्ट ऑन द लोन्स विच द रॉझेल हॅड टेकन टू रिप्लेस, सो मथिल्डे वर्क व्हेरी व्हेरी हार्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मथिल्डे अँड हर हजबंड पेड ऑफ द डेप्ट इन 10 years. मथिल्डे आणि तिच्या नवऱ्याने 10 वर्षात कर्ज फेडलं. का? आय थिंक दे पेड ऑफ द डेप्ट इन 10 years. इट्स अ गुड पार्ट, बट दे फेस द हार्डशिप वॉज द वर्स्ट पार्ट इन देअर लाईफ. त्यांनी जो त्रास सहन केला तो जगातला सगळ्यात भयानक त्रास होता. मथिल्डे टोल्ड हर फ्रेंड अबाउट द लॉस्ट नेकलेस. मथिल्डेच्या मैत्रिणीला का सांगते लॉस्ट नेकलेस बद्दल? त्याचं उत्तर आहे आय थिंक वेन हर फ्रेंड डिनाइड टू रिकॉग्नाइज हर. जेव्हा तिची मैत्रीण तिला ओळखतच नाही नंतर 10 वर्ष, तेव्हा मथिल्डे काय करते? देन शी टोल्ड हर हार्डशिप्स अँड अबाउट द लॉस्ट नेकलेस. मग ती सांगते मी काय कष्ट केले आणि नेकलेस कसा हरवला होता. क्वेश्चन नंबर 4. फॉर्म pairs discuss how part 2 of the story could have been different. Write your storyline in the form of bullets showing the main events. तुम्हाला काय वाटतं की पार्ट 2 ची स्टोरी ती वेगळी काही होऊ शकली असती का? तर बुलेट पॉइंट्स मध्ये स्टोरी लिहायची आहे. आन्सर. फर्स्ट बुलेट पॉइंट, Loisel goes around searching for the necklace. Second, he means Mr. Loisel comes back home dejected. Third, Mathilde goes to Madame Forestier house and confesses that she has lost her necklace. म्हणजे स्टोरी लाईन काय वेगळी होऊ शकते? तर आपण सांगितलं की नेकलेस हरवल्यावर मथिल्डे तिकडे जातीये भेटायला आणि सांगतीये मदामला की काय घडलंय ते. नेक्स्ट, मदाम फॉरेस्टियर टेल्स हर इट वॉज इमिटेशन बट इन्सिस्ट ऑन गेटिंग बॅक इट वर्थ. जरी ती मदाम सांगणार की हे खोटं होतं आणि मला तू त्याचे पैसे दे, जे काय पैसे असतील ते. शी आस्क मथिल्डे टू पे हर ॲज मच ॲज शी कॅन सेव्ह इच मंथ. ती मॅडम म्हणेल की तुझ्याकडे जेवढे दर महिन्याला पैसे असतील त्याप्रमाणे तू ते पैसे फेडून टाक. मथिल्डे रिटर्न द मनी इन अ फ्यू मंथ्स. आणि मथिल्डे काही महिन्यातच तिचे सगळे पैसे देऊन टाकते. मदाम फॉरेस्टियर डिलाइटेड बाय मथिल्डेज ऑनेस्टी. आणि त्या मदाम फॉरेस्टियर त्या खूप खुश होतात तिच्या प्रामाणिकपणावरती.
Question number 5 है, imagine what must have happened after Mathilde's friend discovered that the diamonds were real. Do you think she would return it to Mathilde or would that make Mathilde happy? ते म्हणतात की स्टोरीच्या शेवटी काय आहे की तिला कळतं की तो खरा हिऱ्यांचा हार तिने परत केला होता. मग आता मग तिची जी मदाम आहे फॉरेस्टियर ती काय करेल? तर आपण उत्तर लिहूया ते. When Mathilde's friend found out that the diamonds were real, she would return it to Mathilde because she knew Mathilde and her husband had suffered a lot due to the necklace. कारण आता 10 वर्षात त्यांनी काय सहन केलंय आता तिच्या त्या मैत्रिणीला माहित झालं, त्यामुळे कदाचित ती हिऱ्याचा हार त्यांना तो परत करेल. Mathilde would be happy and grateful to Madame Forestier for returning the necklace. Mathilde could sell the necklace to get her money back. कदाचित तो नेकलेस परत केल्यावर ती मथिल्डे तो हार विकून टाकेल आणि तिचे पैसे परत मिळवेल. आता क्वेश्चन नंबर 6 आहे, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स 5 to 6 लाईन. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय बघा, व्हॉट वुड यू डू इफ समथिंग लाईक दिस हॅपन्स टू यू. तुमच्यावर असं काही घडलं असतं, तुमच्याकडनं कोणाची तरी वस्तू हरवली असते, तुम्ही काय केलं असतं? मी उत्तर लिहिलंय, if something like this happens to me, then I would be honest with my friend. I will try to replace it or pay back the money for it. माझ्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं काय हरवलं असतं मी स्पष्ट सांगितलं असतं आणि त्याची परतफेडही केली असती, पण खोटं बोलून स्वतःला त्रास नसता करून घेतला. बी, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट मथिल्डेज हजबंड फ्रॉम हर स्टोरी. आता या स्टोरीवरनं त्याच्या नवऱ्याविषयी काय ओपिनियन तयार होते बघा, आपण ते ओपिनियन बघूयात. Mathilde's husband was very caring and loving person. Though he did not earn much, he wanted to give the best to his wife and tried to fulfill all the wishes. तिचा नवरा प्रचंड चांगला होता, प्रेमळ होता, काळजी घेणारा होता आणि तो तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. सी विच इव्हेंट्स इन द स्टोरी पार्ट 1 अँड पार्ट 2 चेंज मथिल्डेज लाईफ. कोणत्या इव्हेंट्समुळे, प्रसंगामुळे मथिल्डेचं आयुष्य बदललंय बघा. First day, Mathilde and her husband receive an invitation to a party. Well, the invitation मिळालं. Second, when she is lent a diamond necklace by her friend to wear at the party. तिने नेकलेस घेतला, तो एक प्रसंग. When she loses her necklace, आणि जेव्हा ती नेकलेस हरवते तो एक प्रसंग. And last, when they find a replacement and have to pay 36,000 francs for it. आणि जेव्हा त्यांना कळतं की त्यांना 36,000 फ्रँक्स पे करायचे, तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. सो डिअर स्टुडंट्स, वी हॅव फिनिश ऑल द क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स. तुम्हाला आवडला का व्हिडिओ? इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज प्रेस लाईक बटन, शेअर टू युअर फ्रेंड्स दिस व्हिडिओ. अँड इफ यू हॅव एनी काइंड ऑफ कमेंट्स और इफ यू वॉन्ट एनी काइंड ऑफ व्हिडिओ, प्लीज सेंड मी अ कमेंट इन द कमेंट बॉक्स. आणि थँक्स बटन प्रेस करून आमच्या कामाला प्रोत्साहन द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.